दरवर्षी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये आपले 8 ते 10 सिलेक्ट असतात आणि गेल्या वर्षी आपल्या वेगवेगळ्या 4 जिल्ह्यांमधून विद्यार्थी हे मेरिट लिस्टमध्ये टॉपमध्ये राहिले. तो जेवढा विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये मेरिट लिस्टमध्ये टॉपमध्ये येऊ शकतो तेवढी त्याची शक्यता जास्त आहे नवोदय सिलेक्ट होण्याची, कारण स्पर्धा वाढलेली आहे, जागा कमी आहेत आणि नवोदय विद्यालयाचा यावर्षी जो सिलेबस चेंज झालेला आहे तो नेमका कसा चेंज झालेला आहे, त्यासाठी कशी तयारी केली पाहिजे. साधारण मोजले तर आपण 100 दिवस शिल्लक आहेत. जसे हा सर्व अनुभव जो 2012 पासून मी या क्षेत्रामध्ये आहे, तर हा मी आपल्याला शेअर करणार आहे. जो नवीन अपडेट सिलेबस नुसार आपण नेमकं काय चेंज केला पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, कोणकोणते टॉपिक्स आहेत, आपल्या सगळ्या तयारी कशा चालतात, डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. नवोदय विद्यालयाचा पेपर विद्यार्थ्याचा 28 नोव्हेंबरला आहे. सर्वांनी फॉर्म भरले असतील. हा पेपर मराठी भाषेमध्ये इंग्लिश भाषेमध्ये तो होणार आहे. त्यामध्ये टोटल 2 तास वेळ आहे. याला 80 प्रश्न 100 मार्काला हा पेपर आहे. हा जो पेपर येणार आहे हा मराठीच्या विद्यालयाला मराठी भाषेमध्ये येणार आहे, इंग्रजीच्या विद्यालयाला इंग्रजी भाषेमध्ये येणार आहे. यासाठी जो या वर्षीचा पॅटर्न झालेला आहे त्याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी म्हणजे इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता आपण म्हणूया डायग्राम वाली, त्याच्यामध्ये 20 प्रश्न 25 मार्काला 60 त्याला, ठीक आहे. त्यानंतर परिसर अभ्यास हा एक नवीन विषय ऍड झालेला आहे. त्याच्यामध्ये त्याला ईव्हीएस म्हणजे परिसर अभ्यास, त्याच्यामध्ये 20 प्रश्न 25 मार्काला, त्याच्यामध्ये 15 एमसीक्यू आणि 5 पॅसेज आहे आणि टोटल ह्याच्यामध्ये हा जो नवीन विषय आहे त्यामध्ये 18 टॉपिक आहेत. त्यामुळे परिसर अभ्यास ईव्हीएस हे जे सिलेबस आहे याच्यावर आपलं इंग्लिश मधून ईव्हीएस आणि मराठीमधून परिसर असे 2 सेपरेट बुक्स बाजारामध्ये आलेले. त्याच्यामध्ये 18 टॉपिक पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन विथ डायग्राम्स एकदम सुटसुटीत स्पष्टीकरणासहित, त्याच्यानंतर त्याच्यावरती 40 एमसीक्यू, प्रत्येकावरती एक पॅसेज आणि टोटल ईव्हीएसच्या क्वेश्चन पेपर अशा याच्यामध्ये हा पॅटर्न आहे. हा अमेझॉन वरती पण उपलब्ध आहे आणि जर आपल्याला पाहिजे असेल तर हे बाय पोस्ट कुरिअरने पण उपलब्ध होतं. त्यासाठी आपल्याला नंबर दिलेला आहे. त्याच्या खाली मॅथमॅटिक्स जो 20 प्रश्न म्हणजे हा पॅटर्न मॅथमॅटिक्स आणि पॅसेज हे गेल्या वर्षीच आहे, फक्त बदल झालेला आहे की बौद्धिक क्षमतेचे 5 टॉपिक वगळलेले आहेत आणि नवीन ऍड झालेले त्याच्यामध्ये ईव्हीएस. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स अंकगणित मध्ये 20 प्रश्न 25 मार्काला. त्यानंतर भाषामध्ये लँग्वेज, आता बघा लँग्वेज मध्ये 4 पॅसेज येणार आहेत. 20 प्रश्न त्या पॅसेजच्या, प्रत्येक पॅसेजवर 5 प्रश्न असे म्हणून 20 प्रश्न 25 मार्काला आहे. 80 प्रश्न 100 मार्काला आहे. प्रत्येक प्रश्न हा 1.25 मार्काला, असं मिळून 80 प्रश्न 100 मार्काला आहेत. तो या परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्याला OMR ची पण सवय लागली पाहिजे, कारण OMR वरती पेपर पॅटर्न होणार म्हणजे फायनल होणार आहे. त्याच्यावरती त्याला गोल करायची सवय लागली पाहिजे. त्यामुळे आपल्या दर सॅटर्डे संडेला विद्यार्थ्यांच्या मॉक टेस्ट चालू आहेत. एक आपली नवोदय विद्यालयाच्या नवीन सिलेबस नुसारची IMP मॉक टेस्ट आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी पण बघूया. आणि जर ते आपल्याला डाउनलोड करायचे असेल किंवा मिळवायचे असेल तर काय करू शकता हे पण आपण शेवटी बघूया. तो बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे इंटेलिजन्स या वर्षी 5 टॉपिक वगळले आहेत आणि 5 टॉपिक फक्त ठेवलेले आहेत. तो विद्यार्थ्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण बरेचसे हार्ड टॉपिक होते त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना घड्या घालायच्या होत्या, फोल्डिंग अनफोल्डिंग, हे टॉपिक त्याच्यामधून वगळले. आता टॉपिक कोणते आहेत त्याच्यावर तयारी करायची ते आपण बघूया. त्याच्यामध्ये 5 टॉपिक मध्ये पहिला आहे आकृती डिझाईन कंप्लीट करणे म्हणजे पॅटर्न कंप्लीट करणे हा आहे. त्याच्यानंतर आकृती मालिका पूर्ण करणे म्हणजे आकृत्यांची मालिका दिलेली, सिरीज दिली तर पुढची आकृती कोणती येणार आहे हे ओळखणे. त्याच्यानंतर भूमितीची आकृती पूर्ण करणे म्हणजे समजा भूमितिक आकृती दिलेली आपला जॉमेट्रिकल फिगर ट्रायंगल, सर्कल किंवा स्क्वेअर, तर त्याला कंप्लीट करायचंय. त्यानंतर आरशातील व पाण्यातील अशा या वर्षीच्या पॅटर्न मध्ये आरशातील प्रतिमा तर आहेच व त्याच्यावर पाण्यातील प्रतिमा पण येऊ शकते आणि त्या पद्धतीचा अपडेटेड सिलेबसचा पेपर पॅटर्न आपल्या ऑलरेडी चालू झालेले आहेत. तर ते कसा मिळवायचं ते बघूया आणि पेपर पण आपण शेवटी बघूया. त्यानंतर लपलेली आकृती शोधणे म्हणजे एखाद्या आकृतीतील लपलेली हिडन फिगर, एम्बेड फिगर ओळखणे, असे फक्त 5 महत्वाचे हे टॉपिक याच्यामध्ये आहेत. तो या वर्षीचा जो ईव्हीएस हा नवीन टॉपिक आलेला आहे, नवीन विषय आलेला आहे परिसर अभ्यास. त्याच्यामध्ये जे विषय आहेत किंवा जे चॅप्टर्स आहेत तर हे भरपूर चॅप्टर्स आहेत आणि याच्यावर काही विचारलं जाऊ शकतं, कारण ह्याच्यामध्ये NCERT जो काही CBSE किंवा स्टेट बोर्ड काही सगळे म्हणजे जवळजवळ हा टॉपिक वास्ट आहेत. तर ह्याच्यावरती डिटेल पुस्तक आपण बघितलं आहे, पण याचे टॉपिक बघूया आपण. वाहतूक, ट्रान्सपोर्टेशन, नद्या, रिव्हर्स, पर्वत, माउंटेन्स, वनस्पती, जमिनीवर प्राणी व वनस्पती, जमिनीवर पाण्यातील प्राणी वनस्पती, नैसर्गिक आपत्ती, घरांचे व निवाऱ्यांचे प्रकार, वॉटर सायकल, त्याच्यानंतर अन्न आणि पोषक तत्वे, फूड अँड न्यूट्रिएंट, स्वच्छता व टापटीप, हायजीन अँड क्लीननेस, ज्ञानेंद्रिय, सुपर सेन्सेस, पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टम, रक्ताभिसरण संस्था, सर्क्युलेटरी सिस्टम, श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टम. त्याच्यानंतर दैनंदिन जीवनातील अन्न टिकवून अन्न संवर्धन, फूड प्रिझर्वेशन, जल प्रदूषण व वायू प्रदूषण, वॉटर अँड एअर पोल्युशन, पाण्याचे संवर्धन, बचत, मृदा संवर्धन, मातीचे धूप, सॉइल इरोजन, भारतातील सर्वोच्च आणि मोठ्या गोष्टी, राज्य राजधान्या, अशा प्रकारचा हा टॉपिक याच्यामध्ये. त्यानंतर राष्ट्रीय प्रतीके, भूरूपेस म्हणजे फेस्टिवल, त्यानंतर क्रॉप, फॉरेस्ट, कपडे, धागे, हे जे टॉपिक आहेत जे विद्यार्थ्यांना 3री 4थी 5वी पर्यंत झालेले आहे
हे सर्व टॉपिकचा विद्यार्थी अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यासाठी शालेय पुस्तकांचा पण उपयोग त्यांना होणार आहे. जे टॉपिक त्यांची सेम टू सेम हे टॉपिक तिथं असतील तर. त्याचबरोबर हे जे आपण म्हणलं, हे एक स्पेशल EVS परिसर अभ्यासचं बुक आहे, इंग्लिश मिडियम मराठी मिडियमचं. अमेझॉनवरती पण उपलब्ध आहे आणि हे आपल्याला बाय पोस्टने पण मिळून जाईल. खाली आपल्याला ऍड्रेस दिलेला आहे. तो अशा प्रकारे आपण पहिल्यांदा बुद्धिमत्ता बघितली, त्यानंतर परिसर अभ्यास. आता तिसरा विषय आपण बघतोय तो म्हणजे मॅथमॅटिक्स, अंकगणित. तर अंकगणितामध्ये यावर्षी बरेचसे टॉपिक वगळले आहेत. म्हणजे मॅथमॅटिक्स सोपं झालेले. विद्यार्थी अगोदर मॅथमॅटिक्स जास्त घाबरायचे. आता पण मॅथमॅटिक्स तेवढंच टफ होणार आहे, पण बराचसा ताण कमी होणार आहे, कारण काही टॉपिक वगळले. तर कोणते टॉपिक वगळले आपण बघूया. पहिला टॉपिक आहे संख्या आणि संख्या पद्धती. ठीक आहे. त्यानंतर पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया, अवयव आणि गुणक, फॅक्टर्स अँड मल्टिपल, अपूर्णांक, फ्रॅक्शन. त्याच्यानंतर मेजरमेंट मीन्स मापन, देन सरलीकरण म्हणजे बॉडमस, देन 7 परिमिती आणि क्षेत्रफळ, पेरिमीटर एरिया, देन टाइप्स ऑफ अँगल्स म्हणजे कोनाचे प्रकार, माहितीचे विश्लेषण म्हणजे बार ग्राफ, पिक्चोग्राफ. अशा प्रकारे एवढेच टॉपिक आहेत. आता ह्यामध्ये वगळलेले टॉपिक कोणकोणते? तर या वर्षीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय डेसिमलचं नाव याच्यामध्ये नाहीये, प्रॉफिट लॉसचं नाव याच्यामध्ये नाहीये. त्याच्यामुळे काही लिमिटेड टॉपिकचा विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे. आता आपण आहोत चौथ्या विषयाकडे, तो म्हणजे भाषा विषय. तो भाषा फार महत्वाची आहे. जो मराठी भाषा असेल त्याला मराठीमधून भाषा येणार आहे, इंग्लिशला इंग्लिशमधून पॅसेज येणार आहे. त्यामध्ये फक्त पॅसेज आहेत, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना पॅसेजकडे दुर्लक्ष होतं. सर्वांना वाटतं पॅसेज खूप सोपे असतात, असं नाहीये. पॅसेज मध्ये येणारी भाषा, त्यातले शब्द याचं आकलन विद्यार्थ्यांना होणं महत्वाचं आहे. तर मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना ठराविक पॅसेज सुटतात, म्हणजे 4 पैकी 4 पॅसेज चांगले सोडवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. जर आपल्याला मेरिटमध्ये लागायचं असेल, 90 मध्ये पास नापास असं काही नाहीये की विद्यार्थी पास झाला म्हणजे सिलेक्शन, असं नाहीये. 90 मध्ये सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्यामधून, आपल्याला समजा काही जागा आपल्या कॅटेगरीसाठी समजा 30 जागा आहेत, तर पहिल्या 30 मध्ये येणं महत्वाचं, म्हणजे मेरिटमध्ये लागणं महत्वाचं आहे. त्यामुळे जेवढे चांगला तो सोडवू शकतो प्रत्येक विषय तेवढं महत्वाचं आहे. आता हा पॅसेज आहे, तर पॅसेजवरती त्याच्यावरती 5 प्रश्न आहेत. त्याच्यावरती पॅसेजवर आधारितच प्रश्न त्याला विचारले असतात, पण त्याच्यामध्ये एखादा समानार्थी, विरुद्धार्थी शब्द यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे भाषेचं आकलन होण्यासाठी त्याची वाचन क्षमता महत्वाची आहे, शब्दसंग्रह, व्याकरण आणि आकलन कौशल्य महत्वाचं, की पॅसेज कशाबद्दल विचारलंय किंवा पॅसेजवर आधारित इतर प्रश्न काय विचारला गेला तर सांगता आला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांना वाचन आणि शब्दांची ओळख असणं महत्वाचं. बरेचसे शब्द त्यांना माहितीच नसतात, दैनंदिन जीवनामध्ये वापर नसतात. त्यामुळे दररोजचे डेलीचे 4 पॅसेज विद्यार्थी सोडवणं महत्वाचं. त्याच्यामधून हार्ड वर्ड्स काढणं महत्वाचं. एक शब्दसंग्रह वेगळा करणं महत्वाचं आहे, की वेगळी नोटबुक जे तुम्हाला एक्झामच्या वेळेस अजून त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आपल्या इंग्लिश मीडियमसाठी हे एक महत्वाचं गाईड बुक होतं, ज्याच्यामध्ये हे मॅथमॅटिक्स, बुद्धिमत्ता आणि पॅसेज हे सर्व याच्यामध्ये होतं. आणि हे सिलेबस याच्या अगोदर आपलं पब्लिश झालं होतं, परंतु जे सिलेबस मध्ये जे सगळे टॉपिक आहेत ते सर्व याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. हे पण अमेझॉन वरती आपलं उपलब्ध आहे, नसेल तर हे पण आपलं पोस्ट मिळू शकतं. प्रत्येक टॉपिक मध्ये याच्यावरती जवळजवळ 100 महत्वाचे MCQs आहेत, जे फार महत्वाचे असू शकतात एक्झामसाठी. आणि टोटल 50 पॅसेज याच्यामध्ये आहेत. प्रत्येक जे टॉपिक आहेत बुद्धीमध्ये, त्याच्यामध्ये जवळजवळ 150 क्वेश्चन याच्यामध्ये त्या बुद्धिमत्तेवरती आहेत. अशा पद्धतीने नवोदयचा जो आपण पॅटर्न बघितला, त्यामध्ये 80 प्रश्न 100 मार्काला, याच्यामध्ये कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाहीये, म्हणजे असं मार्क कट वगैरे होणार नाहीये. तर आता आपण बघूया की नवोदयचा जो पेपर आहे, नवीन सिलेबस अपडेट नुसार जो आपल्या विद्यार्थ्याचा आपण घेतलेला आहे, तर तो पेपर कसा आहे तो आपण बघूया. नवोदय विद्यालयाचा हा नवोदय मॉक 10 हा आपला पेपर आहे, 10वा पेपर आहे जवळजवळ. आणि याच्यावर ज्या सूचना आहेत, तसंच फायनल पेपरमध्ये पण याच्यावर सूचना असतात. त्याच्यानंतर जो फॉर्मॅट याच्यामध्ये दिलेला आहे सूचनांचा, तो सेम त्या टाईपमध्ये असतो, म्हणजे विद्यार्थ्यांना आता सवय लागली पाहिजे. हा पेपर विद्यार्थी OMR वरती सोडवतात. हा पेपर आपल्या MSK क्लास ऍपमध्ये पण हे सर्व पेपर उपलब्ध आहेत. ते कसे करायचे, घ्यायचे ते आपण नंतर बघूया. पण पेपरचा फॉर्मॅट आपल्याला इथं बघणं महत्वाचं आहे. त्यामध्ये लक्षात घ्या, पहिल्यांदा दिसतोय आपल्याला हा बुद्धिमत्ता म्हणजे मेंटल ॲबिलिटी हा क्वेश्चन आहे. त्याच्यावर दिसते आपला की पॅटर्न कंप्लीट करायचा, हा याच्यावर 5 प्रश्न आहेत, टू कंप्लीट द पॅटर्न. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न दिसतोय आपल्याला फिगर सिरीज, आकृती मालिका कंप्लीट करणे. त्यानंतर दिसते आपल्याला पुढे जॉमेट्रिकल फिगर कंप्लीट करणे, भौमितिक आकृती पूर्ण करणे. त्यात दिसते आपल्याला की याच्यामध्ये मिरर इमेज, आणि सगळ्यात शेवटी दिसते त्यामध्ये एक वॉटर इमेज पण ऍड असणं महत्वाचं आहे, आणि ती सर्व विद्यार्थ्यांना असणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एम्बेड फिगर, लपलेली आकृती ओळखणे. अशा प्रकारे हे याच्यामध्ये बुद्धिमत्ता मुलांची कव्हर झाली. त्याच्यानंतर आपण आले सगळ्यात महत्वाचं म्हणजे EVS, जो यावर्षी नवीन आलेला आहे, परिसर अभ्यास. आणि परिसर अभ्यासावरचे हे महत्वाचे प्रश्न क्रमांक 20 पासून ते 40 पर्यंतचे 20 प्रश्न दिसते आपल्याला. त्याच्या सगळ्यात खाली दिसतो आपला हा पॅसेज परिसर अभ्यासावरचा, आणि त्याच्यावरती 5 प्रश्न. तर अशा प्रकारे परिसर अभ्यासचे प्रश्न आल्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 60 पर्यंत मॅथ्सचे प्रश्न आहेत, अंकगणित. आणि हे मॅथ्सचे टॉपिक जे आपण बघितलं त्याच्यावर आधारित हे IMP प्रश्न आहेत.
जर तुम्हाला हा पेपर डाउनलोड करायचा असेल किंवा हा पेपर आपण ऑनलाईन मध्ये सोडवून घ्यायचा असेल तर तुमचा जेवढा जास्त कमेंट येतील तेवढा आपण वेळ काढून कधीतरी सॅटर्डे संडे आपण ठरवून त्या दिवशी हा पेपर सोडवून घेऊ शकतो. कारण ऑलरेडी आपल्या ह्या मुलांचे पेपर झालेले आहेत आणि त्याचे आन्सर की सोल्युशन आम्ही घेतलेले असतात, पण ते ऑनलाईन मधून घ्यायचे असेल तर आणि त्याचबरोबर हे ऍपमध्ये हे सर्व 10 पेपर उपलब्ध आहे. त्यासाठी आपल्या MSK क्लास ऍपमध्ये तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑल कोर्सचा बंडल कोर्स आहे आणि तिकडे तुम्हाला त्याचं एक सिंगल पेमेंटमध्ये सगळंच मिळतं. ते कसं बघायचं ते आपण बघूया. आणि जो शेवटचा विभाग आहे तो भाषा विषय आहे. यामध्ये 4 पॅसेज आहेत महत्वाचे. त्याच्यावर अशा पद्धतीने हे पॅसेज आणि त्याच्यावरती 5 प्रश्न असं मिळून टोटल 80 प्रश्न विद्यार्थ्यांचे कंप्लीट झाले आहेत. अशा प्रकारचा हा पेपर जो IMP आहे, असे आतापर्यंत झालेले सर्व पेपर आपल्या मॉक आपल्या MSK क्लास ऍप मध्ये आहेत आणि हे पेपर आपल्या झूम लाईव्ह क्लासमधून विद्यार्थी OMR वरती सोडवलेले असतात, ज्याच्यात त्यांना OMR मधून रिझल्ट मिळतो. तर अशा प्रकारे झूम पद्धतीने डेलीचे लाईव्ह क्लासेस आपले चालू आहेत. जे पर्सनल बॅच राहते तर त्याची 14,000 फी राहते, पण त्याला आपण डायरेक्ट नाही ऍड केलं जातं. तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या जे आमचे झालेले क्लासेस आहेत, होणारे क्लासेस आहेत, सैनिक स्कूल, RMS, नवोदय आणि स्कॉलरशिप या सर्वांचा ऍक्सेस तुम्हाला 999 रुपये मिळू शकतो. त्यासाठी आपल्याला MSK क्लास ऍप डाउनलोड करायचं. तर MSK क्लास ऍप मध्ये आपल्याला ऑल कोर्स 8 बंडल म्हणून हा एक वरती तुम्हाला दिसेल. याच्यावर तुम्ही क्लिक केलं, बाय नाव केलं की याच्या 1499 प्राइस आहे. याच्यावर तुम्ही कुपन कोड अप्लाय केला की 999 रुपये तुम्हाला सर्व कोर्स ऍक्सेस मिळणार आहे. जे आमचे लाईव्ह क्लास डेलीचे आपले चालू आहेत ते सर्व लाईव्ह क्लास या वर्षीचे प्लस गेल्या वर्षीचे सगळ्याचा ऍक्सेस तुम्हाला मिळून जाणार आहे. जे मॉक टेस्ट आपण सोडवले ते पण तिथे तुम्हाला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, जे झूम वरून लाईव्ह क्लास चालू आहेत पर्सनल पद्धतीने, तिथं पर्सनल गायडन्स आहे, पर्सनल चेकिंग राहते. त्या झूम क्लासला पण आपल्याला 7-8 दिवस तिकडे एक्सपिरियन्स करता येत आणि मग कंटिन्यू न करायचं नाही, एखादा डिसिजन नंतर घेता येतो बघून बसून. आणि हे 999 मध्ये तुम्हाला हे सर्व लाईव्ह याच्यामधून लाईव्ह पण करता येतं. फक्त ऍप मध्ये आपलं इंटरॅक्शन कमी आहे, झूम क्लास मध्ये आपलं इंटरॅक्शन जास्त आहे. आणि ह्याच्या अगोदर हे क्लास आपले सगळे युट्यूबला पण आहे, जे आपण पाहू शकता, अगोदर पाहायला मिळतील किंवा विद्यार्थ्याला ते समजते, भाषा समजते. आणि हे ड्युअल लँग्वेज मध्ये इंग्लिश मीडियमसाठी आणि मराठी मीडियमसाठी दरवर्षी आपले विद्यार्थी प्रत्येक सैनिक स्कूलमध्ये, नवोदय विद्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ विद्यार्थी आपले सिलेक्ट आहेत. त्याचा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती माहिती मिळून जाईल किंवा त्या प्रत्येक जिल्ह्यामधून आपले पालक आपल्याशी कनेक्टमध्ये आहे, ज्यांचा तुम्हाला माहिती पण मिळू शकते त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी. अशा प्रकारे MSK क्लास ऍप डाउनलोड करा. या व्हिडिओच्या खाली याची लिंक दिलेली आहे, आपण डाउनलोड करा. त्याचबरोबर नवोदय विद्यालयासाठी महत्त्वाचे पुढचे व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण पेपर वगैरे सोडून घ्यायचे असेल तर तसे मेसेज करा, आपण एक नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये ते सोडून घेऊया. दुसरी गोष्ट, आपले जे परिसर अभ्यासचे महत्त्वाचे बुक्स आहेत इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, हे Amazonवरती याची लिंक खाली दिलेली आहे. नसेल तर बाय पोस्टने मागवा असेल तर खाली तुम्हाला नंबर दिलाय व्हॉट्सअप, त्या नंबरला तुम्ही तुमचा डिटेल ऍड्रेस शेअर करा. त्याच्यानंतर इंग्लिश मीडियमचं हे महत्त्वाचं गाईड बुक, हे पण महत्त्वाचं आहे, हे पण Amazonवरती उपलब्ध आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 15 IMP नवोदय विद्यालयाचे मॉक टेस्ट आपल्या येणार. अशा पद्धतीचे हा मॉक टेस्ट असणार आहे, जे आपल्याला मॉक टेस्ट दिसते की जसा हा फायनल पेपर राहतो नवोदयचा तसाच पद्धतीचा हा पेपर आहे. आणि अशा पद्धतीचाच हा पेपर आपला नवोदय विद्यालय 15 IMP मॉक पेपर आपले येणार आहे. तर त्यासाठी पण आपण व्हॉट्सअपला जाऊन तिथं तुमची नोंदणी करून घेऊ शकता. म्हणजे आपण काही ठराविक सेट्स त्याचे काढणार आहोत, हे सेट्स आपण त्यांना मिळून जातील. तर भेटूया आपण अशाच पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण नवोदय विद्यालय, त्याचबरोबर सैनिक स्कूल, RMS सर्व क्षेत्रांमधल्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्याबद्दल आपली चॅनल माध्यमातून चर्चा होत राहते. त्यामुळे भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.